जय महाराष्ट्र मित्रांनो, TCS कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय। खासियत याची अशी आहे की डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे। पुणे हिंजेवाडी फेज 3 या ठिकाणी जे लोकेशन आहे तिथे तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। 29 तारखेला इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे इंटरव्ह्यूला जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट न्यायचे, कुठली पोस्ट आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय, एनी ग्रॅज्युएट तुम्ही अप्लाय करू शकणार आहात, सॅलरी किती मिळते, त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय। त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी ग्रॅज्युएट असेल ज्याला TCS सारख्या कंपनी जॉब पाहिजे, कारण की बघा प्युअरली एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओज अपडेट तुमच्यासाठी आणतोय, जेणेकरून घर बसल्या मोबाईलवरून तुम्हाला हे वेगवेगळे दररोज भरतीचे अपडेट मिळत जातील। मग जे पण एलिजिबल आहे ते तिथे अप्लाय करू शकतील। आता डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती सांगतोय, त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर TCS कंपनीचं ऑफिशियल करियर पेज दिसून जाईल, जसं की तुम्ही ते वाचू शकताय। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS.com करियर्स यांचं ऑफिशियल करियर पेज आहे। यावर आपण आल्यानंतर भरपूर साऱ्या करियर अपॉर्च्युनिटीज दिसून जातील वेगवेगळ्या शहरांमध्ये, देशांमध्ये। जर आपण इंडिया बघितलं तर इंडियाच्या करियर पेजवर आल्यानंतरही तुम्हाला भरपूर साऱ्या वॅकन्सीज दिसतील। मग तुमचं जे शिक्षण झालंय त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय। पण अनेकांचे कमेंट्स असतात की तुम्हाला अर्जंट अपडेट पाहिजे, त्यातल्या त्यात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जॉब पाहिजे आहे, तर जस्ट तुम्ही ते बघू शकताय। फ्रेशर्स वॉक इन ड्राईव्ह ॲट पुणे। यस, पुण्यामध्ये राहताय तर डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे। 0 to 1 year एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे, म्हणजे फ्रेशर्स आहात किंवा एक्सपिरियन्स आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे 29 नोव्हेंबर 9 AM ते 12 PM पर्यंत तुमचा इथे इंटरव्ह्यू असणार आहे। ठिकाण कुठलं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, गेट नंबर 1, सह्याद्री पार्क, राजीव गांधी पार्क, हिंजेवाडी फेज 3 पुणे। हे इथे बघा पिनकोड दिलेला आहे, तुम्ही इथे बघू शकणार आहात। हे लोकेशन आहे, इथे बघा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं हे जे ऑफिस आहे, इथे तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। ज्यांना माहित नाही त्यांनी गुगल केलं तरी तुम्हाला हे लोकेशन दिसून जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट न्यायचे, तर इथे बघा दिलंय रेझ्युमे। सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा अपडेटेड रेझ्युमे घेऊन जायचा आहे तुमच्या प्रोफाईलनुसार। 1 फोटोग्राफ, पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे। त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफ किंवा पॅन कार्ड घेऊन जायचं आहे, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, आणि जे पण तुम्ही पुढे डिग्री घेतली म्हणजे कॉलेज केलंय, मग सायन्स केलंय, आर्ट्स केलंय, जे पण केलंय त्याचं तुम्हाला इथे डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे। ओके, तर इथे बघू शकता जॉब डिस्क्रिप्शन दिलंय TCS तर्फे। तर टायटल असणार आहे ट्रेनी बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस। यस, तुमची पोस्ट असणार आहे ट्रेनी बिझनेस प्रोसेससाठी। मग यासाठी 29 नोव्हेंबरला इंटरव्ह्यू आहे 9 ते 12 मध्ये। ॲड्रेस तुम्हाला सांगून झालेला आहे। कोण कोण अप्लाय करू शकताय, मग तुमचं BCom झालंय, BA झालंय, BBA झालंय, BBM झालंय, BMS झालंय, BF झालंय, BBI झालंय, BSc झालेलं आहे, 2023, 24, 25 पास आउट तुम्ही आहात तर नक्की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे, किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणी आहे ज्याला अशा प्रकारचा जॉब पाहिजे किंवा तो जॉब शोधतोय, 2023, 24, 25 पास आउट आहे तर तो इथे एलिजिबल आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर नॉट एलिजिबल, कारण की फ्रेशरसाठी आहे, त्यातले त्यात ग्रॅज्युएटसाठीच आहे। बाकी पोस्ट ग्रॅज्युएशन इथे नॉट एलिजिबल आहे। ओके, त्यानंतर इथे बघा बॅकलॉग जर तुमचा चालू असेल तर नॉट अलाउ। बॅकलॉग तुम्ही पास केला तर तुम्ही अप्लाय करू शकताय। ओके, बाकी इथे बघा दिलेलं आहे एज्युकेशन मध्ये गॅप 24 महिन्याचा अलाउ केलेला आहे। वर्क एक्सपिरियन्स 6 महिन्यापर्यंत असेल तरी चालेल। एज किती तर 18 ते 28। अनेक जण कमेंट्स करतात व्हिडिओ पूर्ण बघत नाही, तर सगळी माहिती मी सांगत असतो। वय इथे 28 पर्यंत चालणार आहे। रोटेशनल शिफ्टमध्ये काम आहे, म्हणजे फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट किंवा नाईट शिफ्ट, जसं तुमचा प्रोजेक्ट असेल त्यानुसार तुम्हाला असणार आहे। रिस्पॉन्सिबिलिटी काय तर सपोर्ट बिझनेस प्रोसेस ऑपरेशन तुम्हाला करायचं आहे, म्हणजे जे पण बिझनेसचं जे प्रोसेस चालू आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिली जाईल, ते शिकवलं जाईल आणि त्यावर तुम्हाला काम करायचं आहे। क्लायंट सॅटिस्फॅक्शन असं तुमचं हे काम असणार आहे। बाकी का जॉईन केलं पाहिजे तर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी मिळते, त्याच्यानंतर इन्शुरन्स मिळतोय, करियर फ्लेक्झिबिलिटी मिळते, म्हणजे 2 वर्षानंतर तुम्हाला वाटतं यार ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर मला आता तर जॉब मिळाला आहे पण पुढे मला चांगली सॅलरी पाहिजे, चांगले हाईक पाहिजे आहे, तर तुम्हाला हे 2 वर्षाचा गॅप सुद्धा देणं, म्हणजे तुम्ही
शिक्षण करू शकताय, तुमची पुढची डिग्री करू शकताय आणि डिग्री केल्यानंतर तुम्हाला चांगल्या सिटी सोबत नवीन रोल सुद्धा हे देतात, जी की एक चांगली गोष्ट आहे. हे बघा, सगळी माहिती आपण प्युअरली एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल पर्पज बनवतोय. ही सगळी माहिती तुम्हाला मिळते आहे, त्यामुळे जे जे एलिजिबल असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा. आता अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय करायची काहीच गरज नाही. ही सगळी माहिती ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपवर टेलिग्राम चॅनलवर टाकला आहे. जस्ट तुम्हाला त्या ठिकाणी हे सगळे जे डॉक्युमेंट आहे हे घेऊन जायचं आहे. प्रॉपर फॉर्मल ड्रेस घालून जा, हेअरकट वगैरे प्रोफेशनल करून जा, जेणेकरून तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल. रेझ्युमे स्ट्रॉंग बनवा, प्रोफेशनल बनवा. त्याची लिंक पाहिजे तर गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च करा. आयकॉनिक मराठी CV तुम्हाला सॅम्पल मिळून जातील. जस्ट एक एडिट करून तिथे तुमचं नाव टाकून तुम्ही ते CV घेऊन जाऊ शकताय. तर चांगलं अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करा, अप्लाय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.